मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबई या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आता आपल्या पेनमध्ये सध्या काय चालू आहे तर पेनमध्ये चालू आहे स्वररंगाचा पेन फेस्टिवल 2025. तर आज आपण पेन फेस्टिवल हा व्हिजिट करण्यासाठी चाललेलो आहे. आपल्याबरोबर आपली माणसं आहेत आणि आता पाठीमागे बघू शकता मेन एंट्री आहे. तर जाऊया आपण. जास्त पब्लिक आज काही दिसत नाही आहे. बघूया आता आतमध्ये गेल्यानंतर समजेल. खरं तर आपण आलो आहे पण लवकर 7 वाजताच आपण आलेलो आहे. त्याच्यामुळे पब्लिक जरा कमी आहे. नंतर जसं असं लेट होईल तसं पब्लिक वाढेल, क्राऊड वाढेल. आता पहिले आपण जाऊया आणि बघूया आता काय काय आहे आतमध्ये, काय काय बघण्यासारखं आहे आणि काय काय पाळणे आहेत आणि आज काय कार्यक्रम काय आहे. पेन फेस्टिवलचा गेट इथून आहे ही एंट्री. मला तिकीट घ्यायला लागतात पेन फेस्टिवलचे. 30 रुपयाचं तिकीट आहे. अरे दोनच म्हणतो नाही 3 आहेत. आणि ही पूर्ण अशी लंडनसारखी थीम केलेली आहे. पेन फेस्टिवलची गेट थीम जरा या टायमाला काहीतरी युनिक आहे, काहीतरी वेगळं आहे. स्टार्टिंगलाच आपल्याला सुरुवात होते. बघू शकत आहे सगळं काय प्लास्टिक आयटम आहेत, फनी बिनी स्टेशनरी आयटम आहेत सगळे इथे. आणि या साईडला कानातले आहेत आणि पाठीमागे आपल्याला पाळणा दिसतंय. काय घेतोस? पहिला फिरू चल. पिल्लू आपला पहिलेच खरेदीला लागला आहे. पूर्ण स्टेशनरी वगैरे आयटम आहे. लाबूबू चल लाबूबू आल्या. घरात पडलेत किती लाबूबू पडलेत घरात. काय बोलले ते पूर्ण आपल्याला ज्वेलरी दिसत आहेत. सर्व प्रकारच्या डायमंडच्या वगैरे ज्वेलर्स आहेत. आणि या साईडला खेळणी आयटम आहेत. लाबूबू कितीला आहे लाबूबू? कितीला आहे? 200 रुपये लाबूबू. आता प्राईस कमी झाली लाबूबूची. या साईडला आपल्याला पूर्ण लोणचे दिसत आहेत. सगळ्या प्रकारचे लोणचे दिसत आपल्याला. ते चटणी, मिरची प्लस खूप प्रकारचे लोणचे दिसत आपल्याला. लसूणचं वगैरे पण आंब्याचं आहे, मिरचीचं आहे, लिंबूचं आहे. खूप टाईप आहेत लोणच्याचे. हे काय चटणी आहे काही? कोल्हापुरी ठेचा. अच्छा कोल्हापुरी ठेचा आहे का? अच्छा इथं कोल्हापुरी ठेचा. आणि हा हिरवा तो पण कोथिंबीरी का चटणी. काय? कोथिंबीरी का चटणी. कोथिंबीरची चटणी. कोथिंबीरची चटणी. तर इथून आपल्याला काहीतरी घेतलं वाटतं पहिलंच. रक्त पंखा घेऊन काय करायचं? किती झाले ते पण राहतच नाही. तर पिल्लूने पहिलेच घेऊन घेतलाय काय तो पंखा. आता लाईट जाते म्हणून पंख्याची आवश्यकता आहे का सध्या? तर जाऊया आतमध्ये. म्युझिक वगैरे वाजते. आज बहुतेक कराओके हे आहे. कोल्हापुरी ठेचा आहे, मिरचीचा ठेचा आहे, प्लस कोथिंबीरचं पण हे चटणी आहे. खूप काय काय आहे. आणि इथे सगळ्या बडीशॉप वगैरे आयटम आहे. बडीशॉप प्लस हे आहे ना चिंच, आंबोशी वगैरे असं काय काय खूप काय आहे. मग हे काय घेतो सर? टेस्ट बघ काय. कैसा हो? 100 ग्रॅम अद्रक. चांगली का? नाही खाणार बघ. नको मला नको. नका तोंड खराब करून टाकेल ती. वो क्या है? ये मैंगो स्लाइस. हाँ? मैंगो स्लाइस. कसा आहे? 100 का 200 ग्राम. चांगला आहे का? 100 ग्राम नाही, 200 ग्राम. 100 ग्राम. 100 का 100 ग्राम चलेगा मैडम, खराब नहीं होता है. पागल कर दूँ 200 रुपये का. 50 का दे. ये देखो 100 ग्राम कितना है. तर या साईडला सगळे लाकडीची खेळणी वगैरे आहेत. सगळे लाकडाची खेळणी आहेत. शोपीस आहे. लाकडी फणी वगैरे आहेत. नीमचे कोंब आहेत ना केसांसाठी चांगले. हा झुरळांचे आहे, पालींचे आहे, वाळवीचे आहे, मच्छरसाठी आहे. सगळ्यासाठी आपल्याला इथे औषधं दिसत आहेत. घरामध्ये पाळ, झुरळ, मुंग्या
काही असेल त्याच्यासाठी. आणि हे काय हे डाग वगैरे काढण्यासाठी काय? कपड्यांवरच्या डागांसाठी बघून घ्या. आणि डाग लागतात ना कपड्यांवरती, अच्छा. पेनाचे वगैरे, ऑइलचे, हळदीचे, थोडंसं लिक्विड टाकायचं, स्क्रबर किंवा ब्रश असतं त्याने रफ करायचं. ऑल इन वन आहे, म्हणजे जेवढे पण छोटे मोठे स्टेन असतात ऑल स्टेनला चालतं. हळदी वगैरे सगळं झालं. सर्व स्टेनला चालतं. याला एक्सपायरी डेट नसतं, कधी पण वापरू शकतो आपण. ओके. कशी ती वाटली? 100 रुपयाला बॉटल आहे. 100 रुपयाला बॉटल. आणि हे वाला काय कलर? कलर फिक्स. आपण नवीन कपडे घेतो त्याच्यासाठी येतो, त्याने कपड्याचा कलर फिक्स होतो. अच्छा, फिक्स राहील म्हणजे कलर उडणारच नाही. नाही परत. हे राणी हो, इथं भारी आहे, डाग वगैरे घालवासाठी मस्त आहे बा. नाही गेले तर त्यांना कुठं दाखवतात दहा वापरात आई, वापरल्याशिवाय समजणार ना. आणि दरवर्षी काय कार में रखने के लिए, चूहे के लिए, म्हणजे गाडीमध्ये ठेवायसाठी काय? ते कारमध्ये दादा उंदीर वायर तोडतात ना, त्याच्यासाठी. त्याच्यासाठी छोटी वायर तोडली तरी 2-3 हजार रुपये खर्च येतो. सेफ्टी स्पीड टाकायचं आहे, घरामध्ये स्क्रबर किंवा ब्रश आहे त्याने रफ करायचं. ते रफ केल्यानंतर जो कपडा असतो फक्त नॉर्मल पाण्याने धुवून टाकायचं. ऑल स्टेनला चालतं, हे रेडिंग करा. आणि पेन, ऑइल, हल्दी, मिट्टी, चाय, कॉफी, ग्रीस, ब्लड, लिपस्टिक, पान मसाला सर्व स्टेनला चालतं. घेतलेली आहे बाटली. डाग वगैरे काय असेल तर घालवण्यासाठी खूप मस्त आहे. तर मग घेऊया, आपण ट्राय करूया. बरं, तर सेल 10 रुपये आहे वाटतं. सगळा सेल, सगळं काय 10 रुपये. आहे सगळ्या प्रकारचं ज्वेलरी, सगळं काय 10 रुपये का रे? सगळं काय 10 रुपये. कानातले, हेअरबँड, नेकलेस, चाप वगैरे मस्त आहे. बघ राणी, काय काय घ्यायचं आहे 10,000 रुपयात. या साईडला पण खूप काय काय आहे. बायकोनी पण खरेदी गेली आता. 10,000 रुपयेवाले चाप वगैरे काय 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 घेतलं. काय काय घेतलं यांना नाही? सगळे ऑल टाईप कवर वगैरे भेटत आहेत. कवरचं दुकान आहे पूर्ण. नंतर पर्स आहे, गॉगल आहेत. भाऊ कोरडे यांच्याकडे लोणचे मसाले हे देखील आहेत. असलं ओके ओके. आपला ना पूर्ण मसाले आहेत का सगळे? तयार मसाला पूर्ण. लोणची पण आहे आपला. पेंटमध्ये कुठे लोणची फेमस आहे, भाऊ कोरडे स्पेशल. कोरडे लसूण स्पेशल. चटणी, कांदा लसूण चटणी, जवळ तर या साईडला पूर्ण असे पकोडा वगैरे बनवलेला आहे. पकोडा पहिला आपला टेस्टला देतात. भारी आहे मसाला मसाला. दरवर्षी आपण येतो, दरवर्षी खातो आणि दरवर्षी एक परती पाकिट घेऊन जातो. तुम्ही टेस्ट केला तो बघा ना. फळभाज्या ताई कुठच्याही कटिंग करून घ्या, जसं बटाटा, फ्लावर, शिमला मिरची, भेंडी, तेंडली, दुधी, कारलं, सोयाबीन, पनीर, कच्ची केळी वगैरे काही घ्या ताई. जी आवडते ती भाजी कापून घ्या. हा वेजवाला मसाला ऍड करा. फक्त पाणी आहे ना कमी टाका, का मसाला कोटिंग झाला पाहिजे त्याला, का फ्राय करून टाका. बाकी तुम्हाला मीठ पीठ वगैरे काही टाकायची गरज नाही. रेडी आहे. 2 किलो फळभाज्या काही फ्राय होणार एका पॅकेटात. काही घ्या. हा भाज्यांसाठी आहे. नॉनव्हेज खाता ताई, हा नॉनव्हेजसाठी आहे. फिश, मटन, चिकन वगैरे काही नॉनव्हेज नंतर फ्राय करा. मच्छी असेल, कोळंबी असेल, लगेच लावून लगेच फ्राय करा. बाकी अंडे, दही, मीठ पीठ वगैरे पण काय टाकायची मच्छी आणि चिकनसाठी एकच. फिश, मटन, चिकन वगैरे काही फ्राय करा. एका पॅकेटात 2 किलो काही फ्राय होणार. पॅकेट ओपन झालं का लबर बँड लावून द्याला. फ्रीज नाही तर बंद डब्यामध्ये ठेवून द्या. वर्षभर टिकतो, खराब होत नाही दादा. कधी पण यूज करा. या वर्षी घ्यायचा, डायरेक्ट पुढच्या वर्षी घ्यायला हा वेजसाठी आहे. चालू शकतो. हा वेजसाठी आहे 100 ला आहे. हा नॉनव्हेजचा 120 ला आहे. दोन्ही घेतला 200 ला 2 आहे. दरवर्षीचा पावायचा. स्टार्टर आयटम छान आहे दादा. काही फ्राय करा. नॉनव्हेज मध्ये वेगळं काय आणि व्हेज मध्ये वेगळं काय? कंटेंट काही नाही दादा. मसाला वेजच आहे. फक्त हा मसाला याच्यापेक्षा जरा स्ट्रॉंग आहे. एवढाच फरक आहे. हा, ह्याच्यात तुम्ही व्हेज फ्राय केलात ना, थोडं स्पायसी लागेल. नॉनव्हेज प्रमाणे ठीक आहे. द्या ना हे नॉनव्हेज वाला मसाला एक दोन्ही एकच आहे ना. नॉनव्हेज व्हेज त्याच्यामध्ये पण व्हेज करू शकतो ना आपण. ते टेस्टर देखील तयार करतात आणि फुल सेलिंग चालू आहे यांची. टेस्टर देऊन मस्तपैकी. आणि खूप खरोखरच मसाला खूप भारी आहे, कारण का आपण घेतलेला आहे गेल्या टायमाला पण. आणि खूप टेस्टी असतो मसाला. चिकन वगैरेसाठी भारी आहे एकदम. आणि या साईडला आपल्याला पूर्ण सगळी प्रकारची मिठाई दिसते. पूर्ण खाजा, बत्ताशे वगैरे काय 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 खूप सारे आयटम आहेत असे. आणि या साईडला आपल्याला जडीबुटी आहे. सगळ्या प्रकारच्या जडीबुटी आहे तिथे. काय आहे? पोट कमी करायसाठी औषध, मुळ्यादीचा विकार, गॅस, ॲसिडिटी. सगळं आयुर्वेदिक आहे पूर्ण. सगळं ओरिजिनल आयुर्वेदिक, गावठी. ओरिजिनल आयुर्वेदिक आणि गावठी आहे सगळं. यासाठी काय पोट वगैरे कमी पण होतं. 100% गॅरंटी. मुळ्यादीचा विकार, गॅस, ॲसिडिटी, शुगर, BP, थायरॉइडसाठी, पॅरलिससाठी सगळ्यासाठी दवाई आहे तुमच्याकडे. हां. केसांसाठी काय? केसांसाठी जटाशंकर, जटामाशी, रिटा, शिकाकाई. ते काय करायचं असतं? लावायसाठी. लावायचं, उघडून लावायचं असं? नाही. त्याचे पावडर असते, खोबऱ्याच्या तेलाबरोबर मिसळून. त्यांनी घ्यायचं का केसासाठी काय? मी नाही दुसरा काय लावू शकत माझा केस. तुमचं चालू तुमचा साईड थोडा.
सगळ्या प्रकारचे पावडर वगैरे करून ठेवलेले आहेत त्यांनी आणि सगळ्या गुणकारी आहे असं ते बोलतात. बघू इथे सगळ्यांचे फायदे वगैरे दिलेले आहेत आणि रेट देखील दिलेला आहे. धन्यवाद. गॅरंटीमध्ये फरक पडतो पोटासाठी वगैरे असे बोलत आहेत पण आपण सध्या तरी आपल्याला काही नाही असं घ्यायचं. थँक्यू. तर चला आता पुढे जाऊया आपण आणि पुढे बघूया अजून काय काय बघायला भेटतं आहे. इथे टेम्पर्ड ग्लास आहेत, या साईडला कानातले वगैरे आहेत, ज्वेलरी आयटम्स खूप आहेत. या साईडला देखील चेन वगैरे आहेत. बघा का चेन व ब्रेसलेट वगैरे का? चेन अंगठी आहे, अंगठी बनवून देऊ. अच्छा बनवून देता का तुम्ही अंगठी वगैरे? तर तुम्हाला पाहिजे तशी अंगठी वगैरे बनवून देतात त्याच्यामध्ये. बघा जशी पाहिजे तशी साईजची अंगठी बनवून देतात. बरं आणि जरा सोन्याची अंगठी बनवून देऊ का तुला? या साईडला पूर्ण टेम्पर्ड ग्लास आहे. मला पण लावायचं टेम्पर्ड ग्लास. इथे किती लाबूबू डॉल खूप सारे आहेत. आणि इकडे देखील आपल्याला पूर्ण सगळं आंबट चिंबट दिसतं आयटम. बोलतात चिंच, बोरं, आंबा सगळे पूर्ण आंबट चिंबट आयटम दिसत आहेत. पूर्ण आंब्याचे वगैरे आंबावडी वगैरे देखील आहे. ते रंगोलीला आंबा देखील आहे. काय काय हे राणी इथलं पाहिजे काय आयटम? बघ सगळं आंबट चिंबट आयटम आहेत. हा कुठला फळ आहे? कवट आहे, कवट. हा $150 लाबूबू डॉल. बोला वाटीला डॉल. अजून ती लहान आहे, तिला टाइम आहे का डॉल वगैरे घ्यायला? पप्पा 150 लाबूबू डॉल. हा का बेलाचा फळ आहे हा. फोडून भाजून खातात, भाजून फोडून खातात त्याला. बाकी पण खूप काय असे आयटम आहेत. कप वगैरे राणी पाहिजे काय? कुठला स्कर्ट घेते? घे मग बघ. नंतर इकडे आपल्या लिपस्टिक वगैरे सगळे ते आयटम आहेत कॉस्मॅटिक. आणि इथे नाव वगैरे तयार करून देतात ते आयटम आहेत. पूर्ण सगळे नाव वगैरे हे मस्त आहे बघ. डॉल्स वगैरे खूप भारी. 150. पिल्ले आपला सगळीकडे फक्त लाबू होतच रेट काढ, दुसरं काय नको. 150ला लाबू उभं इथे. पहिले रेट खूप होते, 300 250 असे होते ना, 400 असे होते. प्लस या साईडला चप्पलचं स्टॉल आहे. प्लस या साईडला पूर्ण मार्केट आहे. 100 200 असं सगळं काय काय आहे बघूया. या साईडला पूर्ण आपल्याला 100 रुपयाच्या 200 रुपयाच्या अशा सगळ्या वस्तू दिसतात. सगळ्या घरामध्ये यूज होणाऱ्या वस्तू आहेत. किचनच्या वगैरे आहेत, डबे आहेत, जार आहे. खरेदी केली आहे आपल्याला छोटे छोटे डबे ट्रॅव्हलिंगसाठी, आपल्याला मसाले वगैरे कॅरी करायसाठी घेतलेले आहेत. इथून बोलतात ना, बघितलं मी सगळं बघून घेतले डबे. पूर्ण बुक दिसतात, स्टार बुक, फायर सर्व टाईपचे आपल्याला बुक दिसतात. लहान मुलांचे त्या साईडला आपल्याला वाचण्यासाठी वगैरे इंग्लिशमध्ये देखील आहेत आणि मराठी दिसत नाही आहे, इंग्लिश वगैरे दिसतात. कशाला काय आहे? इंग्लिशच बुक आहे, मराठी असं नाही आहे, सगळे इंग्लिशच दिसतात आपल्याला. त्या साईडला वगैरे पूर्ण सगळ्या गाड्या वगैरे दिसतात आपल्याला, सगळे खेळणी वगैरे दिसतात. या साईडला होलसेल फिक्स रेट 150 रुपयामध्ये काही पण. या साईडला त्या साईडला वेगळं असेल, पण इथे 150 रुपयाला काही पण. बघू शकता खूप सारे प्लास्टिकचे आयटम वगैरे आहेत, सगळं काय काय आहे. कार्यक्रम आहे पण अजूनपर्यंत कार्यक्रम काय चालू झालेला नाही. सीट एकदम खाली आहेत सर्व. आणि आज कराओकेचं हे परफॉर्मन्स आहे, कराओके सॉन्ग वगैरे. तर अजून तरी काय चालू झालेलं नाही. तर आपण पहिले फेस्टिवल फिरूया आपण. या साईडला गाड्या वगैरे देखील लागलेत. आणि आता या साईडला आपले फेस्टिवल पूर्ण पाळणे वगैरे आहेत. तर जाऊया आता पाळणे वगैरे बघण्यासाठी. इथे खाण्यासाठी पण आहे गावरान स्वाद म्हणून आहे. तिथे खूप सारं काय काय नॉनव्हेज वगैरे आयटम आहे. बघूया नंतर येऊन. पहिले आता जर आपण पाळण्यांच्या ठिकाणी जाऊया. या साईडला पान आपल्याला दिसत आहे. कुठलं पान आहे? मसाला पान आहे, आगवाला पान आहे, चॉकलेट पान आहे, स्पेशल मसाला पान आहे, थाई मसाला पान आहे, या दादा या मसाला पान, गोड. बघा इथे गेम्स वगैरे देखील आहेत. ते काउंटर असेल ना, तर फूड काउंटर सगळे इथेच आहेत. बघू शकता या साईडला पूर्ण सगळे फूड काउंटर लागलेले आहेत. पूर्ण आपल्याला इथे फूड काउंटर समोर दिसतात. पूर्ण सगळे काय काय खूप सारे आहेत. तिकडे मोजिटो वगैरे थंड आहे, नॉनव्हेज आहे, पिझ्झा आहे, चायनीज आहे. या साईडला नॉनव्हेज आपल्याला समोर दिसतंय. पूर्ण स्टिक वगैरे लावलेले आहेत. तर जाऊया आपण जरा आणि पहिले जरा तिकडून जाऊन फिरून येऊया. आणि नंतर मग इथे पेट पूजेचं बघूया काहीतरी. आपल्या बायको खायसाठी आले स्पेशल.
नाही तर बोलतो मी येतच नाही बोलतो, मला खायला घालशील बाहेर तर येतो मी. सुविधा आणि गर्दी अजिबात नाही आहे, एकदम सायलेंट आहे सगळं सध्या. पब्लिकच जास्त नाही आहे सध्या अजून तरी. पहिले शेवटचे 5-6 दिवस खूप पब्लिक असेल आणि आता जरा कमी आहे. पण आता मस्त आहे, पाऊस वगैरे नाही आहे त्याच्यामुळे फिरायला खूप चांगलं आहे. नाहीतर मग पावसात वाट लागली असती फार. हो आता पाऊस नाही त्याच्यामुळे येऊ शकता. आता फिरण्यासाठी खूप मस्त आहे फेस्टिवल. आकाश पाळणे पिल्ल्या कुठल्या पाळण्यात बसायचं आहे? जा यायला बस जा या समोरच्या गाडीवरती. छोटा आहे. छोटा नाही म्हणजे किती मोठा आहे? आकाश पाळण्यात आर नंतर मग रडतोस. या साईडला आपण बघूया रेल्वे आहे, ट्रेन. त्या साईडला आडवा पाळणा आहे, कपबशी आहे, तिथे बोट आहे, आकाश पाळणा आहे, मोठे मोठे पाळणे. आणि पाळणा करायला तर खतरनाक आहे कारण का खूप असे झटके बसतात एकदम जेव्हा फास्ट फिरायला सुरुवात होते तेव्हा. कपबशी वगैरे चालू झालेली आहे आणि इकडे आकाश पाळणा वगैरे देखील चालू झाला आणि तिकडे बोट देखील झालेली आहे. मस्त अशी बोट बघू येतात. प्लस हा पण हवाला पण झाला आहे चालू होता. खतरनाक एकदम टोरा टोरा. गेम आहेत बावले वगैरे भेटून येतात. त्या मटकेत बॉल गेला तर इकडे ग्लास उडवायचं देखील आहे. इथे ग्लास उडवले कुठलाही डॉल वगैरे घेऊ शकतो. तर काय करायचं आहे? काय खेळायचं आहे का जायचं खायला काहीतरी? पिल्लूला आपला ट्राय करायचं आहे. तीनों बॉल रुका आपको ऊपर बड़े वाले में से. अच्छा एक बॉल गेला तर मधला वाला घेतला. हे बोलल्या ट्राय. तुम्ही पण एक टाकसू ना? मी कसं काय तर तुलाच देतील ना ते. हा घे जरा पुढून टाक. पुढे जा जरा पुढे जा ना तू. हात आतमध्ये टाक ना पूर्ण. हाँ टाक. तो उसको दिखता ही नहीं है. दे मी टाकू. हाँ guys, टाका तुम्ही. वरतून टाक ना. हा एक गेला आपला बॉल. दुसरा नाही गेला. दुसरा टाकतो का तू? हा पिल्ल्या नाही टाकत बोलतो. अरे ते पिल्ल्या कालचं कुठलाही भेटू शकते बघ. काय पाहिजे? बॉल पाहिजे, काय पाहिजे, किचन पाहिजे, काय पाहिजे? बॉलच घे. तुझा बॉल फाटला ना तो. 3 बॉल को भी डालते पूरा का तीनों का है? इधर नहीं अंधेरी में डाला. अभी इधर पे अभी तक कोई ऊपर वाला कोई गिफ्ट नहीं लिया अभी तक. चला आपल्याला एक गिफ्ट भेटलेला आहे. तर पिल्लूला अशा तऱ्हेने एक बॉल भेटलेला आहे. 50 रुपये तसे वसूल झाले थोडेफार. नाही तर काहीच नसतं भेटलं तर काही नसतं फायदा. तर चला आता जाऊया आपण काहीतरी खाऊया वगैरे. पहिली सुरुवात होते शोरमा. इकडे आहे मोजिटो. इकडे लॉलीपॉप दिसतात आणि बघ मस्त मस्त असे लॉलीपॉप आहे. हे काय भाई? किमा पाव आहे 100 रुपये प्लेट आहे. किमा पाव आहे. 2 पाव असतात. 2 पाव आणि किमा पाव आहे. नूडल्स आहे. प्लस त्या साईडला फ्राईड राईस दिसतं आपल्याला आणि सीख कबाब, तंदुरी. त्या साईडला फ्राईड राईस आहे. हे रोल एग रोल आहे ना? चिकन रोल. अच्छा चिकन रोल आहे. आणि या साईडला तंदुरी आपल्याला दिसतं मस्त. फुल तंदुरी एकदम तंदूर होताना दिसते आणि फुल भारी भारी एकदम लावलेले दिसतात आपल्याला. साईडला बघूया अजून. या साईडला बहुतेक सगळं व्हेज आयटम आहे. तर पहिली सुरुवात होते पापड, दाबेली आहे आणि इथे पकोडा दिसतो आपल्याला. व्हेज पकोडा. ये पूरा वेज का काउंटर है? पूरा वेज का काउंटर है ये. नूडल्स आहे, फ्राईड राईस आहे. या साईडला पिझ्झा आहे. पूर्ण असे पिझ्झा वगैरे तयार करतात. पिझ्झा इथे रेडी करून ठेवलेले आहेत. प्लस पोटॅटो रोल आहे. साईडला सगळे चाट आयटम आले आपल्याला. दही चाट, आलू चाट, दहीपुरी, शेवपुरी. मला पण शेवपुरी. मला एक टिक्का. शेवपुरी, टिक्का वगैरे. एक मिठा. तुम्हाला नको मध्यम.
मोजिटो आहे, मोजिटो आहे. आणि बाई हा काय आहे? कुल्हड पिझ्झा. हा कुल्हड पिझ्झा. आपल्याला कुल्हड पिझ्झा देखील दिसतो. कुल्हड पिझ्झा. आपल्याला आईस्क्रीम वगैरे आहे, प्लस या साईडला बर्गर वगैरे, बर्गर, पिझ्झा, मोमोज, फ्राईज, सगळे आयटम आहेत. इथे पिझ्झा रेडी होत आहेत. रेडी झाला एक आणि एक रेडी होतो आहे. मोजिटो दिसतोय. आणि मग बोललो ना गावरान स्वाद, तर ते इथे आहे. आणि बघूया आपल्याला काय काय इथे मेनू बघायला भेटतो. तर काय काय मेनू आपल्याकडे, तर आपल्याला इथे बघू येतात सगळे आपल्याला मेनू दिसतात. मटन थाळी, मटन मसाला, चिकन थाली, गावरान थाली, सगळे आपल्याला व्हरायटी दिसतात. आणि सगळ्यांचे रेट देखील आपल्याला दिलेले दिसतात. बघू येतात. सोलकडी वगैरे देखील आहे. व्हेज थाली प्लस लॉलीपॉप आहे, भाकरी आहे, गावरान चिकन, सुरमई, फिश, सुरमई थाली, खूप प्रकार आहेत थालीचे. तर इथे सर्व काय भेटतं आपल्याला. ताईंनी आपल्याला मॅसेज केलेला आहे. अश्विनी ब्लॉग ना तुमचा पण आहे? हां, अश्विनी ब्लॉग. बरोबर. इंस्टाग्रामला पण बघितलं तुमच्या व्हिडिओ वगैरे बघितलं. मी पटकन ओळखलं नाही आणि गडबडीतच होते खूप. ठीक आहे. काय खाणार? बरं, अच्छा. आता सध्या पहिले बघतोय आम्ही, नंतर मग येतो. जेवायला या नक्की. हो. तर बघूया इथं सर्व प्रकारचे आपल्याला मच्छी वगैरे भेटू शकते. सगळं गावरान स्वाद, खूप भारी एकदम. बाईक वगैरे देखील आहे. आजच बुक करा आणि मिळवा आकर्षक बक्षीसं वगैरे. जे बाईकचं स्टॉल आहे या साईडला, कारचा आहे वसंत टोयोटा. हाय रायडर लागला कार्यक्रम, पण अजूनपर्यंत सुरुवात काय झालेली नाही आणि पब्लिक देखील आलेले नाहीत जास्त. त्याच्यामुळे अजून सुरुवात वगैरे काय. सगळी मंडळी बसलेली आहेत, सगळे सेटअप लावलेले आहे सगळ्यांनी आणि बसलेले आहेत सगळ्या. काय बोलता भाई, काय बोलतो मंदिरला? एकदम चांगली गर्दी आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला बाहेर पाहायला मिळते. परंतु प्रत्येक स्टॉलला आपण अवश्य भेट द्या, कारण हे स्टॉल खास आपल्यासाठी या ठिकाणी आम्ही उपलब्ध केलेले आहेत. घरगुती वस्तू असतील, लहान मुलांसाठी काहीतरी वेगळी रेलचेल पाहायला मिळते. तसेच या ठिकाणी खाद्य भ्रमंती सुद्धा या ठिकाणी आहे. त्यामुळे लगेचच आपण या ठिकाणी चिकन शेक घेतलेली आहे, एक येल्लोवाली चिकन शेक खाऊया, बघूया टेस्ट कशी आहे. आणि एक तिथून चिकन रोल एक घेतलेला आहे. दोन्ही ट्राय करून बघूया. खायचा आयटम घेऊ शकता. आणि नंतर मग या साईडला आपल्याला सिटिंग अरेंजमेंट देखील दिलेली आहे, पूर्ण बसू शकता आरामात खाण्यासाठी. तर पहिले रोल टेस्ट करूया मस्त, आणि नंतर मग आपला चिकन स्टिक देखील येईल. तुला कसं आहे, चांगला आहे का? एवढा मजा नाही, रोल एवढी टेस्ट नाही, मजा नाही आली खाण्यामध्ये. चिकन कमी आहे आणि बाकीचं मटेरियल जास्त आहे, त्याच्यामुळे आपला एवढा खात नाही. आता बघूया आपण चिकन स्टिक आहे ती कशी येते ती बघूया. चिकन स्टिक तर हा टेस्ट करूया, बघूया आता याची टेस्ट कशी आहे. आणि बघ टेस्ट करा आणि सांगा कशी आहे. चटणी, लिंबू, कांदा वगैरे दिलेला आहे. टेस्ट कशी आहे बघा आता जरा याची. मला हा तर फेल वाटला, चिकन रोल एकदम फेल आहे. चिकन रोलला मजा नाही आहे. तुला आली मजा? चांगला वाटला? मला नाही आवडला, टेस्टच नाही मला. चिकन आणि खूप कमी आहे त्याच्यामध्ये. कसं आहे टेस्टी? हा चिकन ठीक आहे, म्हणजे एवढंच आहे, एकदम भारी पण नाही बोललो का, पण ठीक आहे, मस्त आहे, चांगला. एक थम्सअप, फक्त थम्सअप आपल्याकडून. सिंगिंग आहे कॉम्पिटिशन, मस्त आणि खूप भारी भारी गाणी होते. आपण निघूया कारण का लेट होतं, कारण जर आपल्या नाईट शिफ्ट लवकर निघावं लागेल. जास्त अजून का आपल्याला एक्सप्लोअर करता येणार नाही. तुला आता बर्गर खातो, एक शेवपुरी मागवली. आता बघूया टेस्ट कशी आहे शेवपुरीची. शेवपुरी मागवली, बघ कशी आहे टेस्ट शेवपुरीची आणि सांग नक्कीच कशी आहे शेवपुरी. बर्गर, शेवपुरी टेस्टी कशी आहे? कशी आहे? मस्त भारी आहे.
आता आपला पेट पूजा झालेली आहे. आता आपली पेट पूजा झाली. आता निघूया जरा, कारण का आपल्याला लवकर निघायचं आहे. त्यामुळे जाऊया पटकन. मगाशी फुल गर्दी नव्हती अजिबात, पूर्ण खाली होतं आणि आता हळूहळू गर्दी वाढायला लागली आहे. फुल पब्लिक येते आणि खूप पब्लिक आता वाढते. त्याच्यामुळे जर अजून लेट झाला तर अजून पब्लिक वाढेल थोड्या टायमाने. जाताना आपण ठेसा बघितलेलं, तर ठेसा घ्यायचा होता. तर आपण ठेसा घेऊया. अर्धा पाव दे. प्रॉब्लम पडेगा ना. मी देते ना. ये देखो 100 का हो गया. आधा पाव में क्या है? 125 ग्राम 100 का कर दिया. लेके जो अच्छा था ये जास्ती कर दिया. आवळे वगैरे देखील आहेत. मोरंबा आहे, 150 ग्राम. गोड लोणचा ते देखील आहे. फोन देखील स्विच ऑफ व्हायला आलेला आहे. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया आता अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कसा वाटला तुला आज फेस्टिवलचा सफर? काही नाही, घाई आणले. घाईघाईत आलो जरा, घाईघाईमध्ये आलो नाही, घाईघाईमध्ये चाललोय. तर अजून आपल्याला थांबायला पाहिजे होतं. अजून खूप काय बघायचं होतं आणि खूप खायचं होतं, पण टाईम नाही तेवढा. तर आता निघूया आता लवकर. तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.